देवेंद्र फडणवीस सरकारनं बुधवारी विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकलाय। आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध करण्याच्या भाजपच्या खेळीवर शिवसेनेनं आणि काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली। याच विषयी मुंबईकरांना काय वाटते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। याच्यावरती मला एवढंच म्हणायचं आहे, जी लोक अगोदर बोलत होती जलसिंचन घोटाळा वगैरे घोटाळे त्यांना आम्ही खडी फोडाय पाठवू, जेलमध्ये पाठवू, तीच लोक त्याच लोकांचा आता पाठिंबा घेतात। ही काय योग्य आहे का? जनतेची सरळ दिशाभूल होती। भाजपकडे एक अपेक्षेने बघून लोकांनी मतदान केलं होतं आणि आज अशी परिस्थिती झाली की त्याच बीजेपीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केले। हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे आणि एक प्रकारे जनतेचा विश्वासघात करून आज मुख्यमंत्री त्या पदावर विराजमान झालेले आहेत। त्यांना याचे उत्तर नेहमीच येणाऱ्या काळात द्यावं लागेल। भारतीय जनता पार्टी म्हणजे इंग्रजांची दुसरी जात। ज्या इंग्रजांनी ह्या देशावर व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते बनले, त्याचा सेम प्रकार हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि अक्षरशः महाराष्ट्र जनतेचा विश्वासघात केलेला। काल विश्वासदर्शक ठराव होता, पण कालचा दिवस हा महाराष्ट्राचा जनतेचा विश्वासघात दिवस म्हणून आम्ही लोकांना, सामान्य लोक मान्य करतो। तुम्ही काय सांगाल? कालचा जो होता तो इलेक्शनचा अविश्वास आहे त्यांनी केला, तर राष्ट्रवादीची साथ घेऊन तुम्ही सरकार कसं काय स्थापन केलं? हा जनतेची तुम्ही दिशाभूल केलेली आहे। नक्कीच आपण या मुंबईकरांच्या काहीशा नाराजीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण बघतोय। कालच्या पद्धतीने भाजपचं सरकार जे आहे ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती तरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।